नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड चे निकाल जे आहेत आणखी जे आहेत दररोजच्या दररोज रात्री जे आहेत निकाल लागत आहेत. तर बघा गट क चे जे निकाल आहेत आणखी काही ज्या अंतिम निवड सूच्या आहेत त्या लागलेल्या आहेत. तर बघा कोणकोणत्या पदासाठीच्या निवड सूच्या लागलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, गट ड बद्दल काय माहिती आहे, तर गट ड बद्दल काहीही माहिती अजून प्रसिद्ध नाही आणि एकही निवड सूची त्याबद्दल प्रसिद्ध झालेली नाही. तर बघा गट ड च्या ज्या निवड सूच्या आहेत त्या शेवटीपर्यंत नक्की लागून जातील. सर्व जे गट क चे जे थोडे पेपर जे झाले होते, थोडे जे पदांच्या संख्या होत्या ते सर्व लागल्याच्या नंतर शेवटी गट ड चा निकाल जो आहे तो लागू शकतो. तर बघा म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच गट ड चा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. दररोजच्या दररोज जे पदांची परीक्षा झालेली आहे, ज्यामध्ये जे पदांची संख्या थोडी आहे त्या पदांचा निकाल लागत आहे. तर याचा पण निकाल लागू शकतो पुढील आठवड्याच्या आतमध्ये. तर जशी अपडेट येईल तसं तर मी तुम्हाला कळवणारच आहे. तर बघा आज कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे ते आपण डायरेक्ट वेबसाईटवरून पाहूया आणि ही PDF तुम्हाला इथूनच डाउनलोड करता येतील किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार आहे. तर बघा गट क संवर्गातील क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी कार्यालय पुणे मंडळ, त्यानंतर क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी नागपूर मंडळ, अकुशल कारागीर परिवहन यांचा पण निकाल लागलेला आहे. अंतिम निवड सूची डायरेक्ट लागलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं पाहू शकता गट क अकुशल कारागीर परिवहन पुणे मंडळ आहे. त्यानंतर अकुशल कारागीर पुणे मंडळाच्याच ह्या निवड सूच्या आहेत. त्यानंतर खाली बघू शकता तंत्रज्ञ HEMR पदाची पण अंतिम निवड सूची लागली आहे. परिवहन पुणे मंडळ आहे. त्याच्यानंतर इथं खाली तुम्ही पाहू शकता शिंपी या पदाची पण जे तुमची निवड सूची लागलेली आहे तुम्ही इथं चेक करू शकता. तर चेक करण्यासाठी काय करायचं आहे, खाली तुम्हाला इथं दस्तऐवज दिसत आहे, या पट्टीवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. लगेचच तुमची जी PDF आहे ती डाउनलोड तुम्हाला इथून करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही PDF जी आहे तुमची डाउनलोड करून घेऊ शकता. तर इथं बघा PDF तुमची लगेच ओपन होईल. तर इथं कट ऑफ पण तुम्हाला पाहता येईल. 172 ओपनचा कट ऑफ इथं दिला आहे. त्याच्यानंतर 158, त्यानंतर 150. तर तुमचं कास्ट कॅटेगरी दिलेली आहे, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर सर्व इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण दिलेला आहे. तर ॲप्लिकेशन नंबर पण दिलेला आहे, वेटिंग लिस्ट पण आहे. सर्व माहिती त्या PDFमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तिथून तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करायची आहे. तर बघा मित्रांनो, शिंपी या पदाची पण जी निवड यादी आहे ती लागलेली आहे. त्यानंतर आणखी जे पद आहेत पुढचे बघा तुमच्या मंडळाअंतर्गत कार्यालयाअंतर्गत तिथं बघा लातूर, कोल्हापूर शिंपी मंडळ आहे, अकोला मंडळ आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं जिथे तुम्ही अर्ज केला आहे तर तिथे पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं पद आहे सांख्यिकी अन्वेषक पदाची पण लागलेली आहे. कार्यालय अमाजिया पुणे. त्यानंतर अधिपरिचारिका खासगी स्त्री पदाची अंतिम निवड सूची लागली आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं जो आहे नाशिक मंडळ आहे त्याचंच अधिपरिचारिका नाशिक, लातूर. त्यानंतर आहे लातूर मंडळ, कोल्हापूर मंडळ. त्यानंतर बघा पुढील जे पद आहे ते कोणतं आहे ते आपण पाहून घेऊया. अधिपरिचारिका जे आहे सर्व शासकीय स्त्री पदाची अंतरिम निवड सूची अकोला मंडळ, परिवहन पुणे. त्यानंतर बघा कुशल कारागीर परिवहन या पदाची पण आहे, कार्यालय परिवहन पुणे असं इथं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक पदाची पण लागलेली आहे. जे काही गट क चे राहिलेले पद आहेत त्यांची पण दररोजचे दररोज जे निकाल आहे, निवड यादी आहे ती प्रसिद्ध होत आहे. तसंच आपल्या गट ड चे पण निकाल जे आहेत प्रसिद्ध होत राहणार आहेत. तर सर्वांनी काय करायचं, ही वेबसाईट चेक करायची. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा मी तर माहिती तुम्हाला दररोजच्या दररोज जी आहे सांगणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे. आरोग्य पर्यवेक्षकची पण लागली, आरोग्य निरीक्षक या पदाची पण लागलेली आहे. तर इथं सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. वीज तंत्री कार्यदेशक पदाची पण आहे, वीज तंत्री दिलेलं आहे. त्यानंतर डायलिसिस अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा सर्व इथं पदाची नावं तुम्हाला लिहिलीत आणि डाउनलोड कशी करायची, तर इथं दस्तऐवजवर क्लिक केल्याच्यानंतर सर्व PDF तुमचे डाउनलोड होणार आहे. तर बघा माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.